कारण आज राज्यामध्ये खूप मोठी आव्हानं आहेत आणि मला विचाराल तर महागाई, बेरोजगारी हा देशाचा प्रश्न आहे. पण त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये आज दुष्काळाची, पाण्याची कमतरता ही प्रचंड आहे आणि गेले अनेक आठवडे खरं तर मी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना दुष्काळ जाहीर करा, कारण ज्या भागातून मला लोकप्रतिनिधी म्हणून काम करायची संधी मिळाली त्याही संपूर्ण भागात आज छावण्यांची अर्जंटली गरज आहे. पिण्याच्या पाण्याचे टँकर्सची गरज आहे. पाऊस 25% म्हणजे भोरवेल्ला मुळशी जिथे प्रचंड पाऊस होतो दरवर्षी, म्हणजे आम्हाला कार्यक्रम पण घेता येत नाहीत त्या काळामध्ये, तिथे 25%च पाऊस झालेला आहे. धरणं काही भागात भरलेली आहेत पण तिथे झरे पडतात, भाताच्या शेतीला अडचणी आल्या. तसे खूप चॅलेंजेस संपूर्ण महाराष्ट्रात अनेक भागात आहेत. त्याच्यामुळे मला विचाराल तर महाराष्ट्राच्या समोर खूप मोठं आव्हान हे दुष्काळाचं आहे एक. आणि दुसरं, जालन्याला जी घटना झाली ती अतिशय दुर्दैवी आहे. ज्या पद्धतीने त्याचं हँडलिंग झालं, ज्या पद्धतीने सरकारने त्याच्यात लक्ष घालायला हवं तर ते घातलं नाही आणि अमानुषपणे ज्या पद्धतीने त्या महिलांना आणि पुरुषांना मारलं पोलिसांनी, त्याची एक इन्क्वायरी ऑर्डर आली कुठून, इंटेलिजन्स फेलियर झाला. आणि माझा आरोप आहे की हे पूर्ण गृह मंत्रालयाचं फेलियर आहे. त्याच्यामुळे फक्त एखाद्या पोलिसावर तो रोष काढून चालणार नाही. द बक स्टॉप्स इन मंत्रालय. त्याच्यामुळे मंत्रालयाच्या गृहमंत्र्यांनी त्याची जबाबदारी घेतली पाहिजे. दुर्दैवाने पहिला दिवस तर ते लेहला जाऊन बसले होते. इथे राज्यामध्ये एवढा मोठा प्रश्न, लोक अस्वस्थ असताना मला त्यांनी लेहला जायचा अजिबात विरोध नाही, त्यांनी कुठेही जावं, पण जेव्हा राज्यात शांतता असते तेव्हा. आणि ज्या पद्धतीने हँडलिंग ह्या इश्यूचं घेतलेलं आहे, लोक रस्त्यावर उतरत आहेत, एसटी जाळली गेली, ह्याचा अर्थ अस्वस्थता प्रचंड राज्यामध्ये आहे. मला असं वाटतं त्यांनी ह्याच्यासाठी, मला विचाराल तर पार्लमेंटमध्ये जसं सेशन बोलवलं आहे त्याचा तर अजेंडा पण नाही आहे. माझं म्हणणं आहे महाराष्ट्राने अर्जंटली दुष्काळ आणि आरक्षण या दोन्ही विषयासाठी अर्जंटली, मला विचारलं तर असेंब्ली बोलवून सगळ्यांची चर्चा करून महाराष्ट्राच्या शांततेसाठी आणि दुष्काळासाठी तातडीने महाराष्ट्र सरकारने त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे. दुष्काळ हा कधी जाहीर केला जाऊ शकतो, त्याला काही निकष आहेत का? सर, मायबाप सरकार आहे ते. सरकार असलं तरी शेवटी तुम्ही केलं तर का केलं, नाही केलं तर नाही का केलं. शेवटी जेव्हा जेव्हा सरकार आणि अशी परिस्थिती येत गेली त्या वेळा दुष्काळासाठी, दुष्काळ तर जाहीरच करता येत नाही, त्यांचाही सदृश्य जाहीर करता येतं. एक अनुभवी खासदार म्हणून आणि महाराष्ट्राचे जाणते नेत्या म्हणून तुम्हाला काय वाटतंय की आज दुष्काळ सरकार जाहीर करू शकते का? विरोधी पक्ष म्हणून नाही, विरोध माणुसकीच्या नात्याने मी म्हणते, मी फक्त माणुसकीच्या नात्याने सांगते. कारण का ज्या भाग, म्हणजे आता बारामती लोकसभा मतदारसंघ आपण एक उदाहरण म्हणून घेऊया. तिथे मध्ये 4 छावण्या अर्जंटली गरजेच्या आहेत. तिथे टँकर अर्जंटली गरजेची आहे. तिथले पालकमंत्री ना आम्ही वारंवार विनंती करतोय, मुख्यमंत्र्यांना करतोय, उपमुख्यमंत्र्यांना करतोय. आणि त्याच्यामुळे ग्राउंड रियालिटी काय, तुम्ही इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा प्रिंट मीडिया असेल, म्हणजे एकटी मी लोकप्रतिनिधी म्हणून कशाला, फील्डवर तुम्ही असता सगळे, तुमच्या बातम्या काय दाखवतात. म्हणजे काल तर मी एका चॅनलवर एक नदी पाहिली, ती नदी नाहीच आहे, माळ रान असल्यासारखं झालेलं आहे. त्याच्यामुळे नुसतं ह्या वर्षीचा प्रश्न नाही, ग्राउंड वॉटर पण आणखीन खाली जाणार आहे. त्यामुळे हे खूप प्रश्न, हे राजकीय सगळे प्रश्न नसतात, काही सामाजिकही असतात. तर का नाही, समजा जर त्यांनी, आता मी तुम्हाला थोडंसं डायव्हर्जन करते, मणिपूरचं एक उदाहरण म्हणून, एक एक्झाम्पल म्हणून आपण घेऊ. मणिपूरची चर्चा जर पार्लमेंटमध्ये पहिल्या दिवशी आम्हाला कॉन्फिडन्समध्ये घेऊन चालली असती, कारण का कुठल्याही महिलेचा बलात्कार होतो, ज्या पद्धतीने हिंसा मणिपूरमध्ये चालली, आज सकाळी टाइम्स ऑफ इंडियामध्ये खूप मोठी बातमी आलेली आहे, मणिपूरमध्ये काल हिंसक घटना झालेल्या, ते जर पहिल्या दिवशी आणि एका आवाजात सगळ्या भारतानी सगळ्या संसदेतून आम्ही सांगितलं असतं की आपण सगळे, मग पक्ष नाही काही नाही, सगळ्यांनी मणिपूरमध्ये जी हिंसा होते याच्या विरोधात आम्ही सगळे एक आहोत. बलात्काराचं कोणी सत्तेत असलं तर नाही म्हणू शकत हे योग्य आहे. त्याच्यामुळे इतकही पातळी राजकारणाची खाली नको आपण करूया, आणि महाराष्ट्रात तर नाहीच नाही. तर
ह्याच्यासाठी जर आपण सगळ्यांनी एका मताने सांगितलं की हो, मणिपूरमध्ये जे झालं ते चुकीचं झालं, आपण सगळे मिळून निषेध करूया, एक ऑल पार्टी म्हणजे सरकारनीच ऑल पार्टी डेलिगेशन घेऊन मणिपूरला गेलं असतं, केवढा मोठा शांततेचा मेसेज गेला असता. पण नाही झालं ना तसं. त्याच्यामुळे आता शेतीचं गेले जवळपास, तुम्ही माझं ट्विटर अकाउंट बघू शकता, त्याच्या पोलीस आपल्या दारी आहे पण शासन तुमच्या दारी नाही आहे या सरकारमध्ये. हे दुर्दैव आहे. म्हणजे मला हे बोलताना दुःख वाटतंय की ह्या 21व्या शतकात मला हे बोलावं लागतंय. मराठ्यांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्याची घोषणा केली आहे. मग ज्यांच्या निजाम काळामध्ये नोंदी नाहीत, त्याच्याशिवाय जे मराठा आहेत ना, त्यांच्यावर हा अन्याय नाही का? हाच मोठा प्रश्न आहे. काल माननीय मुख्यमंत्र्यांनी जे स्टेटमेंट केलं, हा प्रश्न मलाही त्यांना विचारायचा आहे. आणि म्हणूनच मी म्हणते की एक जर सेशन अर्जंटली बोलवलं तर एक व्यापक चर्चा होऊ शकते ना. असेंब्ली कशासाठी असते? चर्चेसाठी तर असते. आणि विरोधकांना विश्वासात घ्या ना तुम्ही. दुष्काळासाठी घ्या, आरक्षणासाठी घ्या, सगळे मिळून चर्चा करू. आमची चर्चा करायची भूमिका पहिल्या दिवसापासून आहे. केंद्रात पण होती आणि इथेही आहे. कारण का प्रश्न खूप गंभीर आहे. आम्हाला नाही आनंद होतोय जेव्हा हिंसा दिसते राज्यामध्ये, तेव्हा राज्याचं नाव खराब होतं. आपल्याला अडचणी कशाच्या येतात? बिझनेसमध्ये येतात, इन्व्हेस्टमेंट्समध्ये येतात. पण हे सरकार आईसमध्ये इतकं बिझी असतं. आईस माहिती आहे ना आपल्याला? आईस म्हणजे बर्फ नाही हा. आईस म्हणजे इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी. आईस हे आईसमध्ये आणि पक्ष फोडण्यामध्ये इतके व्यस्त असतात की हे प्रशासन कधी करतात हा मोठा प्रश्नच आहे मला. आणि जर प्रशासन झालं तर मग व्यासपीठ वापरायचं आणि तिथून राजकीय भाषणं करायची, लोकांवर टीका करायची. अरे तुम्ही काय करताय हे सांगतच नाहीये राज्यातले कुठले. आणि म्हणून मी 15 दिवसापूर्वीही म्हणले होते आणि मी आजही, महाराष्ट्र सरकारमध्ये पॉलिसी पॅरालिसिस आहे हा माझा या सरकारवर आरोप आहे. इट इज अ कम्प्लीट पॉलिसी पॅरालिसिस. का आमचे तुम्ही दुष्काळाचे प्रश्न मांडत नाहीयेत? का आम्हाला कालच्या कॅबिनेटमध्ये एवढी चर्चा झाली, मग आमचे टँकर आज का सुरू झाले नाहीयेत? का आमच्या मतदारसंघात छावण्या सुरू द्यायचे निर्देश दिलेले नाहीयेत? का नाही होते हे सगळं? आता ज्या एसटीच्या ज्या स्टोरीज तुम्ही सगळ्या एवढ्या पोट तिडकीनी करताय, 50% तुम्ही महिलांना मोफत दिलं ना, त्याचं आम्ही स्वागत करतो. विरोधात असले तरी चांगल्याला चांगलं म्हणलंच पाहिजे. पण एसटी गावात पोहोचेल तर आमची महिला त्याचा उपयोग घेईल ना. हा आहे ना इश्यू एक. पवार साहेबांनी एक तोडगा सुचवला आहे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी की तामिळनाडूमध्ये जसं 69% पुढं जे आरक्षण आहे ते आरक्षण द्यायला पाहिजे. पण हे आता विशेष अधिवेशन जे होणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही हा मुद्दा मांडणार? नाही, ऍक्च्युली महाविकास आघाडीच्या वतीने परवाच आम्ही सगळे काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आम्ही खडगेजींच्याच घरी परवा दिल्ली जेव्हा भेटलो होतो, आमची सगळ्यांची व्यापक ह्याची चर्चा झाली की अनेक विषय, म्हणजे 5 दिवसाचं पार्लमेंटमध्येही जे अधिवेशन बोललेलं अजेंडा तर आम्हाला माहिती पण नाही. क्वेश्चन आवर नाही, 0 आवर नाही, म्हणजे आम्ही काही प्रश्न विचारायचेच नाही. परत दडपशाहीचं आणखीन एक उदाहरण. म्हणजे क्वेश्चन आवर पार्लमेंटमध्ये नाही. तो आमचा अधिकार असतो एक प्रश्न विचारायला. म्हणून काय लगेच सरकारला अडचणीत आणत नाही आम्ही, पण आमचा अधिकार आहे ते. तर पहिला मुद्दा प्रश्न नाही, 0 आवर नाही, म्हणजे तेच अजेंडा लास्ट मिनिट देणार, त्याच्यावरच आम्ही बोलत राहायचं. याला हे संविधानात पण बसतंय का आपल्या? हा, बिना नाही, अजेंडा तर द्यायला पाहिजे. आम्हाला नॉर्मली चर्चा तर झाली पाहिजे. नॉर्मली LOP जे लीडर ऑफ ऑपोजिशन असतात त्यांना सगळ्यांना बोलवतात, एखादी चर्चा होते की कुठली बिलं घ्यायची, काय चर्चा करायची. आम्हाला काही अजेंडा माहिती नाही, म्हणून आम्ही इथून अजेंडा देतो की तुम्ही अजेंडा देत नाही तर आम्ही अजेंडा घ्या. आम्ही मीटिंगमध्ये सांगितलं की चला आपण दुष्काळावर चर्चा घेऊया, आरक्षणावर महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही, आणि नुसतं मराठा आरक्षण फक्त नाही, आम्हाला चर्चा पाहिजे मराठा आरक्षणावर, धनगर आरक्षणावर, लिंगायत आरक्षणावर, मुस्लिम आरक्षण. कारण का हे सगळे लोक अनेक वर्ष संघर्ष करतात आणि भारतीय जनता पक्षाच्या मॅनिफेस्टोमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की आम्ही, त्यांच्या भाषणांमध्ये ती सगळी ऑन रेकॉर्ड आहे, तुमच्या चॅनलकडे पण असतील. मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय, धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय, लिंगायत समाजाच्या आरक्षणाचा विषय आणि मुस्लिम समाजाच्या, याची व्यापक चर्चा ही झाली पाहिजे आणि त्यांना दिलं पाहिजे. आता 9 वर्ष झाली हो, आता खूप वर्ष झाली सांगायला की तुम्ही काय केलं, तुम्ही 70 वर्षात आम्ही काय केलं त्याचा हिशोब, आता तुमच्या 9 वर्षाचा हिशोब द्या ना. प्रेसिडेंट ऑफ भारत नंतर आता प्रेसिडेंट ऑफ प्राईम मिनिस्टर ऑफ भारत झाले, म्हणजे इंडियाचा फार धक्का घेतलाय. अर्थातच धसका घेतलाय ना. म्हणजे 14,000 कोटी रुपये खर्च करायला ते तयार आहेत आमच्या विरोधात.
कारण का कालच वर्तमानपत्रातच बातमी आली आहे की इंडिया टू भारत करायचं असेल पूर्णपणे तर 14,000 कोटी, काल इकॉनॉमिक टाइम्समध्येच बातमी आली आहे, तुम्ही रिफर करू शकता सगळे, की 14,000 कोटी रुपये लागतील हे सगळं करायला. 14,000 कोटी. संविधानाला तडा नाही का? संविधानामध्ये इंडिया म्हणजे भारत. संविधानाच्या पहिल्या ओळीत ते लिहिलेलंच आहे. त्याच्यामुळे मला वाटतं ते पॅनिक मध्ये आहेत. म्हणजे माणूस गडबडला की कसं करतो तसं ते चाललंय की इंडिया नाव घेतलं म्हणून आता त्यांचं भारत. काल आमच्यापैकी एकाने ट्विट केलं की आता आम्ही भारत करायचं चाललंय. आता ते आता काय करतात बघूया. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणं म्हणजे मूळ ओबीसी जे आहेत त्यांच्यावर अन्याय नाही का? म्हणून सांगते ना, चर्चा केली पाहिजे ना. महाराष्ट्र सरकारने सगळ्या जे स्टेक होल्डर ज्यांना आपण म्हणतो सगळ्यांना बोलवा, चर्चा करा आणि मार्ग काढा ना. त्यांचीच आपापसात काहीतरी खलबत चालली. एक तर त्यांची आठवड्याला कॅबिनेट पण होत नाही. माझ्या माहितीप्रमाणे माझं जर चुकत असेल तर प्लीज मला करेक्ट करा. मला वाटतं 3 आठवड्यांनी कॅबिनेट झाली आहे काल. करेक्ट? बरोबर. दर आठवड्याला दर बुधवारी महाराष्ट्रात 18 वर्ष जेव्हा आमचं सरकार होतं आणि आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री असताना आठवड्याला कॅबिनेट व्हायची. एवढे विषय असतात. प्रत्येक विषय महत्वाचाच असतो ना प्रत्येक स्टेक होल्डरला. ह्यांच्यासाठी कुठलेच विषय नाही आहेत. त्यांचा फक्त आमदार फोडणे आणि आईस एवढ्यातच व्यस्त असतात ते. आणि कोण कुठल्या बाजूला. प्रश्न असा आहे, अजितदादा सकाळी येतात, 4 वाजता येतात, 2 वाजता जरी होत असला पक्षात जात असला, परंतु या पुरोगामी महाराष्ट्र टिकवून ठेवण्यासाठी आदरणीय शरद पवार साहेब प्रकाशजी आंबेडकर साहेबांशी चर्चा करून या ठिकाणी पुरोगामी महाराष्ट्र टिकून राहण्यासाठी शरद पवार साहेब पुढाकार का घेतले? खरं तर कर्नाटकाच्या इलेक्शन वेळीच त्या दोघांमध्ये भेट ही झाली होती चव्हाण सेंटरला. मला तारीख आता आठवत नाही. प्रकाशजी आले होते चव्हाण सेंटरला आणि कर्नाटकाच्या इलेक्शनच्या वेळी व्यापक दोघांमध्ये चर्चा मला वाटतं 1 तासभर झाली होती. मला तारीख आठवत नाही, मी तुम्हाला कळवूही शकते तारीख 1 आठवड्यांनी म्हणजे संध्याकाळपर्यंत. तर अर्थातच आम्ही सगळ्यांबरोबर चर्चेला आणि आम्ही पुरोगामी विचाराचे आहोतच, त्याच्यात काही वादच नाहीये. आणि आमची सगळ्यांबरोबर बसायची तयारी आहे नेहमीच. आणि चर्चा म्हणजे माझं तर म्हणणं आहे विरोधकांची पण चर्चाही झालीच पाहिजे. मग त्याच्यात स्वातंत्र्य लढा होताच कशासाठी. ही हुकुमशाही नाहीये, ही दडपशाही नाहीये, ही लोकशाही आहे. लोकशाहीत चर्चा झालीच पाहिजे. आपले मतभेद पण झालेच पाहिजेत असा माझा आग्रह आहे. म्हणून तर लोकशाही आहे. तुम्हीही तुमचे प्रश्न आणि विषय मांडा, आम्ही आमच्या पद्धतीने मांडू. चर्चा ही झालीच पाहिजे. पण आजकाल दुर्दैवाने चर्चेलाच सगळे घाबरतात ना. कोणी बोललं की भीती वाटते काही लोकांना की काय करतील माहिती नाही. तर आईच आहेच, बाकी काही नसेल तर. पवार साहेबांनी राजकारणामध्ये मुलीपेक्षा पुतण्यावर अधिक विश्वास ठेवला, त्यामुळे हे पक्ष फुटणे वगैरे असं झालंय असं वाटतं? नाही, असं काही नसतं. राजकारण आहे, समाजकारण आहे. त्याच्यात अधिक विश्वास ठेवला असतो तर असं झालं असतं. नाही, असं काही नसतं. आम्ही काय त्यांची मुलगी म्हणून नाही तिकडे काम करत. इथे आम्ही आपल्या प्रत्येकाची वेगळी नाती एका जागेवर, प्रोफेशनल नातं एका जागेवर. या दोन्ही गोष्टी आपापल्या जागेवर महत्वाच्या आहेत आणि दोन्हीचा वेगळा सन्मान आहे. प्रोफेशनल रिलेशनशिप्स आणि पर्सनल रिलेशनशिप्स. म्हणून मी म्हणते की जर त्यांनी एक इदर ऑल पार्टी कमिटी करावी सगळ्यांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन, किंवा सेशन बोलवावं. सेशन कशासाठी आहे? आणि तिकडे 300 खासदार, इकडे 200 आमदार, तरी यांना अडचण काय येते मग? जे एवढी ताकद, एवढे म्हणजे आमदार खासदार असताना तुम्हाला सेशन बोलवायला काय प्रॉब्लेम आहे? एवढे गंभीर विषय राज्याच्या समोर आव्हानं असताना. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कुठलीही फूट नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देशाचे अध्यक्ष आदरणीय पवार साहेब आहेत आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय जयंत पाटील आहेत. आणि त्यांनी विचारलं की ही राजकीय लढाई आहे का वैचारिक लढाई? अर्थातच ही वैचारिक लढाई आहे. आणि वैचारिक लढाईसाठी राजकीय लढाई ही इलेक्शनच्या माध्यमातून. मला ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातलं वैचारिक काय फरक आहे? आता काहीच नाही राहिलेला. पक्ष कशासाठी आता चाललंय तसं कसं आहे, 2 भाऊ वेगळ्या घरात राहतात, सुखानी नांदतात. रो हाऊस सारखं आहे मध्ये, कंपाऊंड एकच आहे.